चला आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत होणार ही भव्य दिव्य स्पर्धा कडवे या तरुणांच्या माध्यमातून स्वप्नातील स्पर्धा अर्थात आज आपणाला साकार होताना पाहायला मिळते। श्री विठलाई देवी चषक 2025 पर्व दुसरं पर्व जरी दुसरं असेल तरी खरोखरच शाहूवाडी तालुक्याचं नाव आणि शाहूवाडी तालुक्याच्या खरोखरच नावाला रोषणाई देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय। आजचा पहिला दिवस मी समालोचक राज कस्तुरे व्हॉइस शाहूवाडी खरोखरच आयोजन संयोजन कमिटीचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो। आपण या स्पर्धेदरम्यान आम्हाला समालोचनाची संधी दिलात त्याबद्दल तुमच्या सर्व मित्रपरिवाराचं मनाच्या अंतकरणापासून खरोखरच आभार व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपण सामन्यादरम्यान जाऊ। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न फलंदाज रमेश याच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचा पहिल्या चेंडूवरती प्रहारी फटका चेंडू सीमापार चौकार। डीजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना आपलं समीकरण जुळवताना दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। आत्ता मात्र नजाकतवाला फटका हेलिकॉप्टरची नजाकत आपल्याला पाहायला मिळाली परंतु खरोखरच पॉइंटला मात्र चेंडू प्रोटेक्शन होईल आणि एक धाव घेण्यात यशस्वी सफलता मिळेल ती फलंदाजाला। एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल। संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 5 धावा। आता नो मॅन झोनला चेंडू डिलिव्हर होतोय चेंडू आणि आता मात्र चेंडू जाईल सीमापार चौकार। आता मात्र पंचांचे हात खोलले जातील। पंचांकडून स्वर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र धावफलकावरती धावतं राहत आहे। संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 10 धावा। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना गोलंदाज सूरज पाहायला मिळतोय। खरोखरच मौली तालीम जाधववाडी हा संघ एक नामवंत संघ म्हणून आपणाला पाहायला मिळतोय। आता मात्र नजाकत पेश करणारा फटका चेंडूला प्रोटेक्शन मिळेल का परंतु या क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल कारण खरोखरच एक चांगल्या आणि मी माझ्या गावासाठी माझ्या गावाच्या नावासाठी माझं पणाला लावेल अशी क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतो तो सँडी जाधववाडी संघाचा खेळाडू। खरोखरच आपल्या संघाच्या नावाचं खरोखरच पणाला घेऊन जाणारा हा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय। आता मात्र कुठेतरी मिस कम्युनिकेशन पाहायला मिळालं परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र पाहतोय आपण आणि एका 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल। संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 14 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड। खरोखरच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा।
खरोखरच अखंड महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारी ही जोडी आपण पाहतो, बकासूर आणि मथुर. परंतु आमच्या शाहूवाडी तालुक्याचं नाव रोशन करण्यासाठी बाजी आणि तेजा ही नावं सगळं भविष्यात आणि या खरोखरच कल्याण असो की पनवेल असो या ठिकाणी अग्रगण्य नक्कीच ही वासरं शाहूवाडी तालुक्याला रोषणाई नव्हे तालुक्याचा झेंडा फडकवित राहतील हे या आजच्या स्पर्धेदरम्यान नक्कीच सांगतोय. गोलंदाजी मार्कवर आपणाला गोलंदाज पाहतोय राहुल. आज आणि उद्या तुम्हाला आम्ही ऐकणारच आहोत. परंतु या सोहळ्याचं खरोखरच आयोजन कमिटी आणि या तरुण वर्गांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. कारण खरोखरच ज्या ब्रिगेडला प्रशांत पाटील सारखं जर युवा खरोखरच मी आज कडवे गावाला खरोखरच भाग्यवान समजतो. कारण तुमच्याच गावातील तरुण तुम्हाला सोबत घेऊन एक मोठ्या स्पर्धेचं महाराष्ट्रातील अग्रगण्य ठरलेल्या स्पर्धेच्या रांगेत घेऊन जातोय आणि त्याच्यासोबत तुम्ही खरोखरच त्याचे भाऊ बंधू म्हणून आणि आपल्या गावाच्या नावाच्या रोषणाईला काही कमी न भासू देता गावाच्या नावाची रोषणाई आज कळंबोली येथे तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याबद्दल खरोखरच आम्ही शाहूवाडीकर भाग्यवान आहोत हे म्हणायला वावगं ठरणार नाही. चेंडू मात्र जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमा पार चौकार. धन्यवाद. चला आपण संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय तो गोलंदाज राहुल. निर्धाव चेंडूची सांगता डॉट चेंडू डॉट बॉल आपण नक्कीच पाहतोय. या गोलंदाजाने कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. संघाची धावा रोखण्यात परिपूर्णता कामाला हा गोलंदाज राहुल पाहायला मिळतोय. नव्या उमेदीचा नव्या देहाचा आणि खरोखरच माऊली तालीम जाधववाडीचा हुकमी एका गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आत्ताच आपण पाहिला आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहतोय. 2 धाव्याने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धाव संख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 20 धावा. कारण कित्येकदा आपण पाहत आलोय मर्यादित षटकाचे सामने आपण खेळतो त्यावेळेला तुमच्याकडे खरोखरच फलंदाजी आणि फलंदाजीची फळी जर मजबूत असेल तर तुमचा रोखू शकत नाही. हे आपण कित्येकदा पाहत आलोय. थर्डमॅन झोनला चेंडू डिलिव्हर होईल, चेंडूला मिळेल का प्रोटेक्शन, परंतु चेंडू जातोय सीमापार चौकार. डीजे खरोखरच शाहूवाडीकरांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा सोहळा, दैदिप्य राखणारा हा सोहळा आपण नक्कीच पाहतोय. आणि या सोहळ्याचं खरोखरच शाहूवाडीकरांच्या मनावरती आणि हा चेंडू नजाकत पेश करणारा चेंडू सीमाबार षटकार.
अजूनही बाकी आहे. पाहायचं आहे ही दोन्ही फलंदाज आपणाला किती मोठी धावसंख्या उभारण्यात आपल्या संघाच्या आणि संघनायकाच्या खरोखरच विश्वासाला खरोखरच साथ देणारी खेळी करतील का तेही आपणाला पाहायला मिळेल. कारण आपण ही स्पर्धा पाहतोय, अभिमानाची स्पर्धा, कडवे गावाच्या स्वाभिमान राखणारी ही स्पर्धा आणि शाहूवाडी तालुक्याचं नाव अखंड हिंदुस्थानात खरोखरच अग्रगण्य घेऊन जाणारी ही स्पर्धा श्री विठलाई देवी चषक 2025चं संयोजन श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरोखरच त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं कौतुक नक्कीच करावं लागेल. कारण आपण खरोखरच या मित्रपरिवाराने सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं संयोजन आणि हा दैदिप्य सोहळा या कडवे गावाचं नाव आणि कडवे गावाच्या आई विठलाईला रोषणाई देणारी स्पर्धा नक्कीच पाहतोय. चला नक्कीच आपण पाहू या स्पर्धेचं संयोजन आणि हा लाफ्टर शॉट पाहायचा आहे होईल का. आणि परंतु नोमॅन झोनला डिलिव्हर होऊन चेंडू आणि 2 धावेचा मुनाफा मात्र नक्की मिळेल. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाते. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू. 33 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली खेळी, खरोखरच चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपणास चोपडाई स्पोर्ट्सचा मालेवाडी संघाकडून. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. थोडंसं मिसकम्युनिकेशन, मिसफिल्डचा 1 शॉटचा कॉल पंचांचा. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू. 35 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आत्ताच्या 2 धावा होत्या. पंचांचा कॉल आमच्यापर्यंत आलेला आहे. मी पंचांनाही विनंती करतो, सामन्याला विलंब झालेला आहे तर थोडाही तुम्ही विलंब होऊ देऊ नका. खेळाडूंना विनंती करेल, मित्रांनो बहरदार आयोजन आहे आणि या तरुण वर्गाने खरोखरच तुमच्यासाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं, तर तुमचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण क्रिकेटच्या खरोखर क्षेत्रात कार्य करत असेल तर त्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन कराल तर भविष्यात तुम्ही कधी कमी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळणार नाही, हेही मी या क्षणाला नक्कीच सांगतो. आणि ह्या चेंडूवरती प्रहारी फटका, चेंडू सीमापार, षटकार. चला डीजेवाल्या दादांनाही आपण 2 दिवस ऐकणार आहोत. चेंडूवरती प्रहारी फटका चेंडूला आणि हा चेंडू जेलबाद होतोय. फलंदाज माघारी परतेल. राहुल बॅक टू दी डगआउट. दुसरा खेळाडू 38 या सर्कलच्या आतमध्ये असेपर्यंत दुसरा खेळाडू इन व्हायचा आहे. प्लीज थोडं स्पीड घ्या मित्रांनो. संपुष्टात आलेला आहे. अजूनही शेष 2 चेंडूचा या षटकातील खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. सबमरीन डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावफलकाला कुठेतरी खरोखरच थांबवण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज संदीप सँडी. त्याच्या क्षेत्ररक्षणाची नजाकत आपण पाहिली. कारण जाधववाडी संघाचा मला वाटतं खरोखरच एक कणा म्हणून संदीपकडे पाहिलं नक्की जाईल. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतो. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 42 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड.
आतापर्यंत 2 विकेटचं पतन झालेलं आहे आणि शेवटचं तारक मारक षटक आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत. धन्यवाद डीजे. ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप, मॅन फ्रॉम जाधववाडी. पाहायचं आहे आणि या थर्डमॅन झोनला चेंडू डिलिव्हर होतोय. चेंडू मात्र सीमेचा वेध घेतोय. चेंडू जाईल सीमापार चौकार. चला आपण चेंडूवरती खरोखरच एक नजाकत करणारा फटका. चेंडू मात्र आकाशाला गवस निघालत सीमापार षटकार. चला नोमॅन झोनला चांगलं क्षेत्ररक्षण, थोडी खराब फेकी आणि त्या खराब फेकीचा खरोखरच क्षेत्ररक्षकाने मात्र कोणता फायदा उठवू दिला नाही. संघाच्या धावसंख्येत मात्र 1ने भर होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 53 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. कारण चांगली नजाकत करणारी गोलंदाजी पाहतोय परंतु तितकाच खरोखरच प्रतिस्पर्ध्यास खरोखरच खचून जाणारी फलंदाजी आपण पाहिली ती चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. हा पहा चाबूक शॉट, चेंडू सीमापार षटकार. डीजे नजाकत पेश करणारी फटकेबाजी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोहित आणि सूरज. सूरजची आतापर्यंत खेळी खरोखरच चांगली पाहण्यासारखी आपण पाहतोय. सूरज आपल्या संघाचा कणा बनवून फटकेबाजी पाहताना मिळते परंतु गोलंदाज कमबॅक करताना आणि एका विकेटचं पतन होत आहे. ठोक डीजे. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. खरोखरच या शेवटच्या गोलंदाजाने मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
तरी माणूस मनसूब आहे, तर तुम्ही थोडंसं बरा नियमाचं पालन करा मित्रांनो. अजिबात नियमाचं उल्लंघन करू नका, कारण शाहूवाडी तालुक्याला अखंड महाराष्ट्रात खरोखरच तालुक्याचं नाव रोशन करणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री विठ्ठलाई देवी चषक 2025चं पर्व जरी दुसरं असलं तरी खरोखरच महाराष्ट्राला या स्पर्धेची भविष्यात नक्कीच वाट नव्हे, खरोखरच वर्षभर या स्पर्धेचा इंतजार नक्कीच करावा लागेल. असं आयोजन संयोजन आपण नक्की पाहतोय. यानंतरची होणारी मॅच सामना आपण पाहणार आहोत. श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे ब वर्सेस श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शितूर. मी राहुल राठोड सरांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करायची आहे. आदरणीय मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आणि तरुणांच्या पाठीवर खंबीरपणे मैत्रीची साथ आणि प्रेमाचा हात ठेवणारा, खरोखरच या मित्र परिवाराच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा तुमचा आमचा सर्वांचे परम मित्र आदरणीय श्री संदीपजी दिघे साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी होईल. सर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करून घ्या सर, कारण सामना सुरू असतो, त्यामुळे स्पर्धेला आपण ज्यावेळेला सुरुवात करतो इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणं अनिवार्य असतो. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रामवाडी शितूर त्याचबरोबर विठ्ठलाई स्पोर्ट्स कडवे. सामना सुरू झाला त्यामुळे चर्चा होणार नाहीये सर, कारण सामना चुरशीचा होतो, त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणं फार अनिवार्य असेल. चला कडवे टीम अन्यथा पॅनलाइज केलं जाणार याची दखल घ्या. रामवाडी शितूर टीमचे कॅप्टन साजन नांगरे पाटील तेही इथे उपस्थित आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन दरम्यान आपण थोडीशी चर्चा इथे देखील करणार आहोत. अतिथी मान्यवरांचे शुभ हस्ते स्पिन ऑन द कॉइन कॉल करेल रामवाडी शितूर. साजन हेड इज द कॉल आणि हेड झालाय. रामवाडी शितूर वॉन द टॉस पहिल्यांदा जिंकलाय. साजन खास करून तू अनेक स्पर्धा खेळतो, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून तुझी ओळख आहे. ज्यावेळेला शाहूवाडी प्रीमियर लीग खेळतो ॲज अ आयकॉन म्हणून तू खेळतोयस, चॉईस प्लेअर म्हणून तू खेळतोयस आणि टॉस जिंकलाय. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा बॅटिंग करेल मी, फलंदाजी करेल. धाडसी निर्णय. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तू पाहतोय, 60 धाबा बनवायच्या आहे. बॅटिंग करायचं त्यामागचं कारण, बॅटिंग करत असताना कशा रीतीने तुम्ही बनवाल आणि समोरच्या टीमला कितीपर्यंत थांबवाल? मी 4 ओव्हरला 50+ द्यायचं टार्गेट हे करेल, कारण 360 ग्राउंड आहे, 50+ पण सेफ स्कोर राहील. साजन दादा, ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना कशी वाटली? ही संपूर्ण आयोजन तुम्हाला कशा रीतीने तुम्ही अनुभवताय? खूप चांगलं नियोजन आहे, कारण प्रशांत कायम नेहमी चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देतोच मुलांना खेळायला आणि त्याचं क्रिकेटवरचं प्रेम दिसून येतं नियोजनात. चला शुभेच्छा आहेत. हे होते आपले साजन दादा. तुमच्यापर्यंत येतो कडवे टीमचे कॅप्टन. पहिल्यांदा तुम्हाला गोलंदाजी करायची, टॉस तुम्ही जिंकलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? आम्हालाही पहिल्यांदा गोलंदाजीच करायची होती. गोलंदाजी करायची. आयोजन कसं वाटलंय? प्रशांत पाटील यांचं नियोजन आणि त्यांच्यावरचं प्रेम तुमच्यावरती कशा रीतीने आतापर्यंतचं झालंय? नियोजन चांगल्याच प्रकारे केलेलं आहे आणि ही संपूर्ण आयोजन, ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना कशा रीतीने वाटले? चांगलं वाटतं खेळायचं स्पर्धा. चला शुभेच्छा आहे. मान्यवरांनाही विनंती करतो शुभेच्छा. वेळ जास्त प्रमाणात मी घेणार नाही. टॉस इथे झालाय, टॉस जिंकलाय. रामवाडी शितूर टीमचे कॅप्टन साजन नांगरे या खेळाडूने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा आम्ही फलंदाजी करू असा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. वेग कुठेही न ठेवता, वेग कुठेही न घेता सामना चुरशीचा सुरू आहे. सरळ घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये राज कस्तुरे सरांकडे. धन्यवाद 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 राठोड सर. आपण विद्यमान सामना पाहत आहोत माऊली तालीम जाधववाडी वर्सेस चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी दरम्यान. आणि आता मात्र पाहायचं आहे बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. विठ्ठलाच्या गरजानं आणि आई विठ्ठलाईच्या शुभाशीर्वादानं शाहूवाडी तालुक्याचं नाव अखंड महाराष्ट्रात खरोखरच सर्वांच्या मनावरती प्रतिबिंब निर्माण करणारी ही हा जे चषक आपण पाहतोय ते श्री 2025चं पर्व दुसरं असलं तरी अखंड महाराष्ट्रातील मानाच्या
सन्मानाच्या स्पर्धेच्या रांगेत जाऊन बसणारी ही स्पर्धा, शाहूवाडी तालुक्याला रोषणाई निर्माण करून देणारी ही स्पर्धा आपण शाहूवाडी तालुका असोसिएशन अंतर्गत पाहतोय. पहिला सामना चेंडूवरती चाबूक शॉट आणि या चेंडूचा खरोखरच वेध घेतोय सीमारेषेचा चेंडू, सीमाबार चौकार. नजाकत पेश करणारा फटका, चेंडूला सलामी दिल्या, चेंडू आकाशाना गवसनी घालत चेंडू जाईल सीमाबार षटकार. करतो, अजिबात विलंब लावू नका प्लीज. टीम मीटिंगसाठी तुम्ही परवानगी देऊ नका. कॉल तुमचा असेल, कारण आयोजन संयोजन इतकं बहारदार आहे, तर त्या नियोजनाचा आणि त्या नियमावलीचा आदर करणं खेळाडूंना खरोखरच बंधनकारक आहे. कारण मित्रांनो, आयोजक खरोखरच आपला पणपणाला लावून आणि खरोखरच टायमरचा जर तुम्ही उल्लंघन कराल तर तुम्हाला फेनलाइज केलं जाईल, तो संघ कोणताही असो. कारण मित्रांनो, या स्पर्धेला मित्रप्रेमासोबत क्रिकेटचे नियम जर तुम्ही जपलात तर स्पर्धेचं स्वरूप खरोखरच बहारदार होईल. हा खरोखरच समालोचन कक्षामध्ये आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा. 18 चेंडू 48 धावांचं समीकरण आहे. जाधववाडी तालीम संघाच्या खरोखरच तालमीतील खेळाडूंना मात्र त्या तालमीची रंगत दाखवावी नक्कीच लागेल. नोमॅन झोनला खरोखरच थर्डमॅन झोनला चेंडू डिलिव्हर झाला, थोडासा फंबल झाला फलंदाज आणि चेंडूने वेध घेतला सीमारेषे पार चौकार. चला, त्याचबरोबर आत्ताच आगमन होईल आणि कडवेगावचे एक नामवंत आणि खरोखरच आपल्या नावाची प्रतिष्ठा जपणार एक युवा उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिकाचं चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलं, ते सर्व आपल्या मित्रपरिवाराच्या मनावरती अधिराज्य गाजवून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य, प्रथम क्रमांकाचं चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलाय, ते माननीय श्री सचिन पांडुरंग गांधी साहेबांचं शुभागमन होत आहे. या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आपलं गांधी साहेब खरोखरच आजच्या या मंचावरती हृदयाच्या अंतकरणापासून सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून आपला खरोखरच खूप खूप आभारी आहोत आम्ही. कारण तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व खरोखरच या समाजामध्ये असतात, त्यावेळेला समाज परिवर्तन होण्यासाठी कधीच कमी बसत नाही, हे आपण कित्येकदा पाहत आलो आहे. आणि तुमच्या दानशूरतेच्या खरोखरच त्या प्रक्रियेमुळे आज या सोहळ्याची शोभा खरोखरच अखंड महाराष्ट्र नक्कीच या सोहळ्याचा स्वाद नक्कीच घेईल. कारण तुमच्या सर्व तरुणाईचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. श्री विठलाई चषक 2025चं हे पर्व पाहतोय. पंचांकडचे हात मात्र नक्कीच उंचावतील. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित, अतिरिक्त धावेच्या रोवाण, संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड.
आत्ता मात्र गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केलाय. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे आणि आत्ता कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण करताना गोलंदाज राहुल, कारण त्याच्या फलंदाजीतून आपण आणि या स्पर्धेचा खरोखरच ज्याच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय ते कडवेगावचे एक धुरंदार असं व्यक्तिमत्व सचिन पांडुरंग गांधी. रणजित शेलार या युवा तरुणाचंही खरोखरच खूप खूप हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. बॅक टू बॅक विकेटचं पतन होतं. या गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलंय आपल्या संघाच्या, आपल्या गावाच्या आणि आपल्यावरती ज्या खरोखरच मनापासून प्रेम करतात त्या सर्व शुभेच्छुकांचं मन जिंकणारी गोलंदाजी आणि लावण्याचं काम केलंय जाधववाडी संघाला. हा गोलंदाज राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. मोठ्या धावांचा पाठलाग करताना संघाची फडझड आपण पाहतोय. जाधववाडी तालीम संघ जाधववाडी या संघाला खरोखरच अंकुश लावून ठेवलाय तो गोलंदाज राहुल याने. आणि 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 19 धावा, 12-41चं समीकरण आहे. आणि आदरणीय सचिन गांधी सर यांच्याकडे पाहिलं तर महाराष्ट्र पोलीसचं प्रतिनिधित्व करणारं आणि खरोखरच आपल्या कर्तृत्वानं, आपल्या कार्याने तरुण वर्गाला एक आकर्षण ठरणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण सचिन गांधी यांच्याकडे नक्कीच पाहू. आता मात्र चेंडू पाहायचा आहे, परंतु चेंडूला प्रोटेक्ट केलं जाईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय आणि 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा. एक नजाकत पेश करणारा हा खेळ पाहायला मिळतोय. एका मोठ्या धावसंख्येचा आपण पाठलाग करत आहोत. माझ्या सहकाऱ्यांच्या आशा माझ्या खरोखरच मनगडात आहेत. माझ्या खांद्यावरती त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी साजेशी खेळ करणं गरजेचं आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहू आपण. 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. 1 धावेने संघाचं धावफलकावरती पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 22 धावा, परंतु आतापर्यंत 4 विकेट्स माघारी परतवल्या आहेत. आणि त्या खरोखरच गोलंदाज म्हणावं लागेल, कौतुक करावं लागेल त्या राहुल याचा. नोमॅन झोनला चेंडू जातोय पॉइंट रिजनच्या दिशेने, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन. आपण 360 डिग्रीच्या या खेळपट्टीवरती खेळ करताना खरोखरच चौफेर फटकेबाजी करणाऱ्या गोलंदाजांना मात्र त्याचा मनमुराद आस्वाद नक्कीच घ्यायला मिळेल. कारण शाहूवाडी तालुक्याचं नाव अखंड महाराष्ट्राच्या खरोखरच कानाकोपऱ्यात घेऊन जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री विठलाई देवी चषक 2025 शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत होणारी स्पर्धा आपण पाहतोय. परंतु आता मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय हा गोलंदाज दर्शन याने. खरोखरच जणू काही पांडुरंगाचंच दर्शन, आई विठलाई देवीचं दर्शन घेतो की काय, आणि विठलाई देवीचं वरदान त्याच्या हातात, विठलाई देवीचं बळ आलं की काय, जणू तोच नजाकत त्याच्या गोलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळतंय. तो दर्शन चोपडा स्पोर्ट्सचा मालेवाडी संघाचा हा गोलंदाज. आता मात्र व्यासपीठाला सलामी देणारा हा फटका, चेंडू सीमावर षटकार.
त्या प्रतिनिधींना विनंती करतो, मित्रांनो चेंडू आणण्यास विलंब लावू नका. चला, सामन्याला विलंब लावू नका. बॉल दिलेला आहे. आता मात्र पेश करणाऱ्या फटक्याला मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षक या गोलंदाजीच्या साथीला कमी पडताना पाहायला मिळतोय. एका धावेने संघाचा धावफलकावरती पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती पाहतोय आणि 6 चेंडू 28चं समीकरण आहे. आपण कित्येकदा पाहिलं, कित्येकदा चेसिंग करताना आपण फलंदाजी नजाकत पेश करणारी खेळी पाहतो. चला, विलंब करू नका. क्षेत्ररक्षण करणारे चोपडा 11 मालेवाडी संघाला विनंती करतो, प्लीज कृपया मित्रांनो, ज्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहोत ते विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे, या कडवे गावच्या तरुणाईचं खरोखरच कौतुक करावं लागेल. ही स्पर्धा अखंड महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी खरोखरच आम्ही समालोचक आहोतच आणि खरोखरच प्रामुख्याने माझ्या पद्धतीने आणि माझ्या माध्यमातून 100% प्रयत्नशील ही स्पर्धा अखंड हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात आपला आवाज शाहूवाडीचा राजकस्तुरे नक्कीच पोचवेल आणि या स्पर्धेची रोषणाई नक्कीच आपण निर्माण करू. आज आमचे समालोचक साथी राहुल राठोड, व्हॉइस ऑफ नवी मुंबई, आणि त्यांच्या समवेत आपणास आजच्या आमचे गुणलेखकाची भूमिका निभावणारा आमचा युवा मित्र ओमकार धामणकर. आता रनआउटचा आणखीन एक फलंदाजीला गळती लागताना पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक फलंदाज माघारी परत आहेत, परंतु खरोखरच चोपडा स्पोर्ट्स मालेवाडी संघाने आपलं वर्चस्व निर्माण करताना खरोखरच त्यांच्या गोलंदाजांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आता 32 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 33 धावा धावफलकावरती पाहतोय. अजूनही 5 चेंडू 27 धावा. अशक्य असं काहीच नसतं, परंतु त्या अशक्याला शक्यामध्ये परिवर्तन करण्याची तुमच्या मनगटामध्ये ताकद, मनगटी ताकद आणि खरोखरच तुमचा मानस तो असेल तर तुम्ही आयुष्यात कधी कुठे कमी पडणार नाही, हेही तितकं महत्वाचं आहे. त्याचबरोबर शार्दूल 11 संघाचे संघमालक राजू दळवी सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि शार्दूल 11 संघाचे संघमालक राजू दळवी सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. आपण नक्कीच पाहतोय ही स्पर्धा मानाची, अभिमानाची आणि या कडवे गावाच्या खरोखरच नावाची रोषणा जपणारी ही स्पर्धा. या तरुणाईला खरोखरच सलाम करावा लागेल त्यांच्या कार्याला, कारण या स्पर्धेचं खरोखरच आयोजन संयोजन बहारदार आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहतोय. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. आता मात्र विजयाच्या समीप जाऊन बसलाय तो आपण पाहतोय चोपडा स्पोर्ट्स मालेवाडी संघ. संघासाठीचं शेवटचं तारक मारक षटक हाताळतो तो राजू, आणि राजूने खरोखरच आपल्या संघाच्या प्रतिनिधींचा, सर्व सहकाऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्याची कामगिरी गोलंदाजी ट्रॅकवर करताना पाहायला मिळेल.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय, परंतु 1-2 धावेने खरोखरच तुमचा विजयी प्रवाह सुकर होणार नाही. मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. दोन चेंडू 20 धावा, 20 धावा 2 चेंडू. समीकरण थोडंसं आणि पंचांचा नोचा कॉल. वाईड बॉल. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल, पाहायचंय फ्री हिटवरती तितका प्रभावी ठरेल का हा फलंदाज. चला, एका धावेने धावफलक पुढे जात आहे, परंतु जवळजवळ विजय आपल्या बाजूने घेऊन जाताना गोलंदाजी ट्रॅकवर राजू दळवी. फलंदाजाने मात्र चेंडूला सन्मान केला. चला मित्रांनो, हस्तांदोलन करून बाहेर या आपल्या लॉर्ड्स ए ग्रुपच्या श्री विठलाई देवी स्पोर्ट्स